नमस्कार श्रोते हो. नाताळमुळे गरीब श्रीधर श्रीमंत कसा झाला या कथेमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत. एका गावात श्रीधर नावाचा एक अतिशय गरीब आणि भोळा माणूस राहत होता. त्याला दररोज संघर्ष करावा लागत होता. त्याचे घर अगदी मोडकळीस आलेले आणि शेती नावालाच होती. तरीही श्रीधराच्या मनात परमेश्वरावर आणि साधू संतांवर निस्सीम श्रद्धा होती. तो नियमितपणे गावाजवळच्या डोंगरावर असलेल्या नवनाथांच्या जुन्या मंदिरासमोर दिवा लावायला जाईल. एके दिवशी निराश होऊन तो देवळाच्या पायऱ्यांवर बसला होता. त्याला वाटले, हे नाथा, माझ्या नशिबी हे दारिद्र्य का? त्या क्षणी मंदिराच्या गाभाऱ्यातून एक तेजस्वी प्रकाश आला आणि नवनाथांपैकी गोरक्षनाथ एका तेजस्वी योगी रूपात त्याच्या समोर प्रकट झाले. गोरक्षनाथ शांतपणे म्हणाले, श्रीधरा, तू दुःखी का आहेस? तुझ्या श्रद्धेत आणि मेहनतीत कोणतीही कमतरता नाही, पण तू फक्त बाह्य सुखाचाच विचार करत आहेस. श्रीधरने हात जोडले आणि म्हणाला, महाराज, गरिबीमुळे माझ्या कुटुंबाला साधे अन्नही मिळत नाहीये. कृपया दुःखातून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवा. गोरक्षनाथांनी त्याला 2 गोष्टी सांगितल्या. पहिली तर गोष्ट होती ज्ञान मार्गाचा स्वीकार कर आणि दुसरी गोष्ट होती सेवा आणि त्याग कर. तू आतापासून आपले काम इमानदारीने आणि निस्वार्थ बुद्धीने कर. आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांना मदत करण्यासाठी कर, केवळ स्वतःसाठीच नाही. आणि या डोंगराच्या पायथ्याशी जीर्ण झालेल्या धर्मशाळा आहे. तेथे अनेक गरजूंना आश्रय मिळतो. तू त्यांची निस्वार्थ सेवा कर. श्रीधरला नाथांचे बोलणे पूर्णपणे समजले नाही, पण त्याने लगेचच धर्मशाळेची सेवा सुरू केली. त्याने ती धर्मशाळा स्वच्छ केली, दुरुस्त केली आणि तिथे येणाऱ्या गरीब व वृद्ध लोकांची सेवा सुरू केली. सेवा करत असताना त्याचे मन हळूहळू शांत आणि आनंदी होऊ लागले. सेवाभावामुळे त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळे तेज दिसू लागले. गावातील लोक त्याचे हे बदललेले रूप पाहून आश्चर्यचकित झाले. कालांतराने श्रीधरला त्याची इमारत बांधण्याची उपजत कला आठवली. त्याला आठवले, मी माझ्या ज्ञानाचा उपयोग धर्मशाळेची सेवा आणि इतरांना मदत करण्यासाठी का करू नये? त्याने गावातून छोटी छोटी कामे घेण्यास सुरू केली. तो अत्यंत प्रामाणिकपणे आणि निश्चित वेळेत काम पूर्ण करत असल्यामुळे त्यांचे नाव दूरपर्यंत पसरले. ज्यांच्याकडे पैसे नसत त्यांची कामे तो मोफत करायचा. गरिबांना तो बांधकामासाठी योग्य सल्ला द्यायचा. नाथांच्या शिकवणीमुळे निस्वार्थता, प्रामाणिकपणा आणि ज्ञानाचा योग्य वापर त्याला कामात आशीर्वाद मिळाला. त्याची मागणी इतकी वाढली की त्याला आपल्या कामात मदत करण्यासाठी अनेक लोकांना ठेवावे लागले. त्याने आपल्यासोबत काम करणाऱ्यांना योग्य मजुरी दिली आणि त्यांचेही जीवन सुधारले. काही वर्षातच श्रीधर केवळ श्रीमंतच नव्हे, तर एक आदरणीय आणि दानशूर व्यक्ती म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याचे घर मोठे झाले, पण त्याचे हृदय लहानच राहिले. त्याने मिळवलेल्या संपत्तीचा एक मोठा भाग धर्मशाळा चालवण्यासाठी आणि गरिबांना मदत करण्यासाठी वापरला. या कथेमधून एकच सारांश मिळतो, श्रीधरला श्रीमंत मिळाली ती केवळ पैशांच्या रूपात नव्हे, तर समाजातील आदराच्या आणि मानसिक साधनेच्या रूपात. नवनाथांनी त्याला कार्ययोगाचा आणि निष्काम सेवाचा मार्ग दाखवला, ज्यामुळे त्याचे दारिद्र्य कायमचे दूर झाले आणि तो खरा श्रीमंत झाला. या कथेतील नवनाथांची शिकवण, खरी संपत्ती ही निस्वार्थ सेवा, प्रामाणिकपणा आणि ज्ञानाचा योग्य वापर यात आहे. धन्यवाद श्रोतेनो, आजच्या कथेतून आपण हे शिकलो आहे. भेटूया अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तुम्ही जर आपल्या चॅनलमध्ये नवा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये.